श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 7 जुलै। आजचे बोधवचन, भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे। प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते। श्रीराम। भगवंत प्राप्तीचे दोन प्रमुख मार्ग आहेत, एक ज्ञान मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग। पहिल्या मार्गास विहंगम मार्ग म्हणतात, दुसरा मार्ग हा पिपीलिका मार्ग होय। नेती नेती असे जाणणारा तो ज्ञानमार्ग होय। जे जे दृष्टीस पडते ते ब्रह्म नाही। स्थूल दृष्टी जे पाहू शकत नाही ते शाश्वत ब्रह्म होय। यद दृष्टम तद नष्टम असा हा ज्ञानी जनांचा विहंगम मार्ग आहे। झाडावरच्या फळाला पक्षी एकदम पकडतो, बाकीचे अडथळे तो सहज ओलांडतो। हा मार्ग सामान्य बुद्धीच्या साधकांचा नाही। मुंगीप्रमाणे हळूहळू झाडावर चढून फळाचा आस्वाद घेणे हा भक्ती मार्ग किंवा पिपीलिका मार्ग। जे दिसते ते नाकारणे यापेक्षा जे दिसते ते भगवत रूप आहे हे मानणे सुलभ आहे। ज्ञानमार्गाप्रमाणे भक्ती मार्गही तितकाच यशस्वी आहे। निर्गुण उपासकाचा तो ज्ञानमार्ग आणि सगुणोपासकांचा तो भक्ती मार्ग। श्रीमद भगवद्गीता सांगते की क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां। निर्गुण उपासनेत क्लेश अधिक असतात। भक्ती मार्ग हा सुलभ मार्ग आहे, हा प्रेमाचा मार्ग आहे। प्रेम भाव हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे। प्रेम कुठून बाहेरून कष्ट करून मिळवायचे नाही। श्वासाप्रमाणे प्रेमही जीवाला आमरण सोडत नाही। कुणावर तरी प्रेम केल्याशिवाय जीवाला चैनच पडत नाही। प्रेमाला व्यक्त होण्यासाठी प्रपंच हे पहिले ठिकाण आहे। आई, बाप, भाऊ, बहीण, काका, मामा अशी अनेकानेक नाती प्रपंचात असतात। माणसाचे सर्वाधिक प्रेम स्वतःवर असते। प्रेमाचा हा परीघ विशाल करण्याचा पहिला पाठ प्रपंचात गिरवला जातो। हळूहळू शेजारी, शाळा, महाविद्यालय, राज्य, देश, भाषा, संस्कृती, धर्म अशा भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक संबंधांनी तो परीघ रुंदावतो आणि त्याबरोबर प्रेमभावालाही अधिक व्यापक क्षेत्र उपलब्ध होते। प्रेमभावनेला व्यापक क्षेत्र लाभले तरी प्रेमाच्या आविष्काराला विशाल विचारांची आणि निर्मळ चित्ताची आवश्यकता आहे। प्रेम स्वार्थी नको, प्रेम निष्काम हवे, तरच ते प्रेम भगवंतापर्यंत नेईल। भगवंत सर्वव्यापी आहे। आकाशाला आलिंगन द्यायचे असेल तर आकाशाएवढे व्हायला हवे। ईश्वर प्राप्तीसाठी तर वृत्ती ही आकाशाहून विशाल हवी। निर्मळ आणि निष्काम प्रेमाची अभिव्यक्ती कुटुंबात शक्य आहे। तेच प्रपंचातले प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते। मातृप्रेम हा भगवत प्रेमाचाच असा दिव्य साक्षात्कार प्रपंचात प्रत्येक जीवाला अनुभवायला मिळतो। त्या अनुभवाचा विकास करून सर्वव्यापी विश्वाला कवेत घेता येईल। माऊली म्हणते,
जे जे देखिजे भूत ते ते जाणीजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अशी भक्तियोगाची सुटसुटीत व्याख्या आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. अशी विश्वव्यापी मती झाली तर विश्वात्मक देवाचा साक्षात्कार होईल. वसुधैव कुटुंबकम, आपल्या छोट्या कुटुंबाची व्याप्ती वसुधे एवढी करायला हवी. प्रपंचावरील प्रेमाचा असा भव्य दिव्य आविष्कार म्हणजे भक्तिमार्ग. सर्व संतांनी कुटुंबाची व्याप्ती एवढी विशाल केली की त्यांनी खुद्द भगवंतालाच या कुटुंबाचा घटक बनवले. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी माऊली, तू माझी सावली, पाहतो वाटुली पांडुरंगे. तू मज एकला, वडील धाकुला, तू मझा आपुला, सोयरा जीव. एकनाथांनी म्हटले, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. भगवंताला माऊली म्हणणाऱ्या संतांना आपणही माऊलीच्याच पदी बसवले. म्हणून भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.